निवडणुकीच्या आधी सरसकट लाडक्या असणाऱ्या बहिणींसाठी गिफ्ट होतं आणि सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकाची मागणी करत राज ठाकरेंचा सरकारला टोला। स्त्री शिक्षणाची मुहूर्तमोड रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्यासाठी आधुनिक स्मारक बांधावं अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला विनंती केलेली आहे। सावित्रीबाई फुले यांचं पुण्यातील भिडेवाडा येथील स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली। या स्मारकासाठी विनंती करताना त्यांनी लाडकी बहीण योजनेवरूनही सरकारला टोला लगावलेला आहे। त्यांनी या संदर्भात आज एक्स वरती पोस्ट केले आहे। भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांच्यामुळे रोवली गेली आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना सत्य शोधण्याच्या खडतर प्रवासात ज्यांनी मोलाची साथ दिली त्या सावित्रीबाई फुलेंची आज जयंती। स्त्री स्वातंत्र्य औषधालाही सापडणार नाही अशा काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला। तो काळ असा होता की स्त्री शिकली तर तिच्या 7 पिढ्या नरकात जातील असं मानण्याचा काळ। पण ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे दोघेही ज्ञानासाठी आसुसलेले होते आणि त्यामुळे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आणि इतकंच नाही तर मुलींसाठी शाळा सुरू केली। त्यावेळच्या अखंड हिंदुस्थानातील स्वदेशी व्यक्तींनी काढलेली पहिलीच मुलींची शाळा आहे। पण सावित्रीबाईंना प्रचंड अवहेलना आणि उपोषणा करावी लागली। आज थेट अंतराळात झेप घेणारी स्त्री असो की उद्योग समूहाची प्रमुखपदी बसलेली स्त्री असो, तिचा हा प्रवास सावित्रीबाई फुलेमुळे शक्य झालेले हे नक्की आहे असं राज ठाकरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन केलं आहे। 2 वर्षापूर्वी तत्कालीन राज्य सरकारने पुण्यात ज्या भिडेवाड्यात सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्या वाड्याचं रूपांतर राष्ट्रीय स्मारकात करण्याची घोषणा केली होती। या घोषणेचं तेव्हाही आम्ही स्वागत केलं होतं आणि हे स्मारक लवकरात लवकर व्हावं अशी आमची अपेक्षा व्यक्त केली आहे। मध्यंतरी या स्मारकाचं कामकाज कुठवर आलं आहे हे जाणून घेतलं तेव्हा कळलं की मध्यंतरी हे काम अनेक कायदेशीर गुंतागुंतीत अडकलेलं होतं। त्यातले काही विषय न्यायप्रविष्ट होते जे आता सुटलेत। मुळात इतक्या मोठ्या महापुरुषांच्या स्मारकासाठी देखील आपल्याला कायदेशीर लढाया लढाव्या लागतात हे दुर्दैव आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। पुढे म्हणताना म्हटलं की पण आपण आता हे लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं ही अपेक्षा करतो आणि स्मारक म्हणजे एखादा पुतळा किंवा एखादा संग्रहालय इतकंच मर्यादित न ठेवता त्यातील आधुनिकतेची जोड द्यावी यासाठी सरकारी साचा सोडला पाहिजे। सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा आढावा घेणारा एखादा बहुभाषिक साऊंड आणि लाईट शो, एखादी डिजिटल लायब्ररी असं काहीतरी असावं आणि हे सगळे एका काळे मर्यादेत पूर्ण करावं। अन्यथा इतर अनेक स्मारक जशी लाल फितीत अडकतात तसं हे स्मारक अडकू नये इतकीच इच्छा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। पुढे म्हणाले की सरकारने कालच लाडक्या बहीण नक्की कोणाला म्हणावं याचा फेर आढावा घ्यायला सुरुवात केला आहे। थोडक्यात निवडणुकीच्या आधी सरसकट लाडक्या बहिणी असणाऱ्या आता नावडती आणि लाडकी अशा पद्धतीने विभागल्या जाणार असं दिसतं आहे। असं धरसोड पण स्मारकाच्या बाबतीत दिसू नये असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। तर राज ठाकरे यांच्या या ट्विटवरती आणि राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।